सचिव अनेक ठिकाणी या मंत्र्यांचे कलेक्टर्स, पैसे गोळा करणारे, व्यवहार करणारे, डील करणारे, मंत्र्यांच्या वतीनं पैसे स्वीकारणारे, असे अनेक ठिकाणी या घटना घडल्या आहेत. आणि त्याच्यामुळे जर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून त्याच्यावर नियंत्रण आणलं असेल तर त्याच्यावरती फार टीका व्हावी किंवा त्याच्या संदर्भात काही प्रश्नचिन्ह निर्माण करावं असं मला वाटत नाही. 80,000 कोटी थकबाकी आहे. टेंडर्स जे घेतलेत गव्हर्नमेंटचे कंत्राटदारांचे, आणि आता कंत्राटदार आंदोलनाचा इशारा देत आहेत. 80,000 कोटी ही कामं कंत्राटदारांकडून करून घेतली आहेत किंवा न करता त्यांच्याकडून 25% कमिशन घेतलं. कंत्राटदार 80,000 कोटी कागदावर जे दिसत आहेत तुम्हाला, त्यांच्याकडनं कामं करून घेतली किंवा कामाच्या नावाखाली निवडणुकीच्या आधी ज्यांना हा निधी दिलेला आहे आमदार, त्यांनी थेट कंत्राटदाराकडून कामं सुरू होण्याआधी 25% घेतलेले आहेत. सगळ्यांना माहिती आहे. आता 80,000 कोटीचे तुम्ही 25% जर काढलेत तर गेल्या 2 वर्षामध्ये किती हजार कोटी या फुटीर आमदारांच्या खिशात गेलेत आणि त्यांनी पक्ष का सोडला आणि अजूनही ते शिंदे अजित पवारांना का चिटकून राहिलेत याचं कारण कळेल. 80,000 कोटीचे 25% तुम्ही काढा, किमान 20,000 कोटी होत आहे. किमान 20,000 कोटी होत आहे. ते 20,000 कोटी रुपये कंत्राटदारांकडून टेबलाखालून आधीच घेण्यात आलेले आहेत. हे तुम्हाला स्पष्ट दिसत आहे. 80,000 कोटीचे व्यवहार ज्या ठेकेदारांबरोबर झाले ते रस्त्यावरती उतरलेले आहेत. हा पुरावा आहे सगळ्यात मोठा. त्यांना का त्यांचं काम जर झालं असेल तर जे पैसे काय मिळत नाहीत, ते का थांबवले आहेत? मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन हे पैसे थांबवले आहेत. त्याचं कारण त्यांना त्याच्यामध्ये भ्रष्टाचार दिसतोय, कमिशनबाजी दिसते, दलाली दिसते. राऊतसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे एक मंत्री माणिकराव कोकाटे असं म्हणतात की भाजपमध्ये गेल्यावर सगळेच जण आमदार होतात, अनेक जण आमदार होतात, पण भाजप माझ्यासाठी काही लकी ठरला नाही. भाजपमध्ये मी गेलो तेव्हा मी पराभूत झालो, पण अन्य पक्षात गेलो तेव्हा मी जिंकलो. त्याला प्रवीण दरेकर असं म्हणतात की भाजपच्या पायगुणानेच तुम्ही मंत्री झाला, अशी आठवण करतात. बघा, कोकाटे आणि दरेकर यांच्यातल्या संवादाला उत्तर देण्यासाठी मी इथे उभा नाही. लहान गोष्ट आहे. पण असा काही अनुभव आहे का की भाजपमध्ये गेला की आमदार होतो, आणि जे कोकाटे म्हणतात त्यांच्यासाठी भाजपमध्ये गेलेले भ्रष्टाचारी आमदार होतात एवढंच मला माहिती आहे. सगळे चोर, लफंगे, लुच्चे भ्रष्टाचारी एकदा भाजपमध्ये गेले की त्यांना प्रतिष्ठा मिळते. ते आमदार होतात, ते खासदार होतात आणि ते मंत्री होतात, हे मी सांगू शकतो. बाकी दुसरा कोणाचा अनुभवाविषयी मला माहित नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.